Hi, hello everyone. Welcome to SATI Solutions. And today we are going to learn one of the most fundamental concept in the Java that is called variables and constants. So almost um, every Java book says what Java has two things, variables and constants, and this is the traditional way of teaching Java. But today we are going to learn Java the way Oracle defines it in the Java language specification. So as a Java developer, interview candidate or trainer, it always better to understand the official definition rather than just memorizing the textbook's terminology. So what is variable? So let's start with the simple question की suppose तुमचं एज मला लिहायचं आहे, ठीक आहे. सो तुम्ही तुमचं एज डायरेक्ट फक्त हे असं 25 लिहिणार आहात का? हं? नंतर मी 2-4 महिन्यानंतर पाहिलं तर तुम्हाला कळणार आहे का बाबा हे 25 काय आहे? Are you going to simply write something like this? Your age as 25. Yes or no? No. आम्ही फक्त 25 नाही लिहिणार. आम्ही काय लिहिणार? एज इज इक्वल टू 25 आणि आता आपण डेटा टाइप शिकलेलो आहे तर इंट एज इज इक्वल टू 25 असं लिहिणार. येस और नो? सो इंट काय आहे? डेटा टाइप आहे. ठीक आहे. एज काय आहे? व्हेरिएबल. आणि 25 काय आहे? व्हॅल्यू. मग हे व्हेरिएबल म्हणजे काय? सो व्हेरिएबल म्हणजे तुम्ही सिम्पली काय म्हणू शकता? व्हॉट इज व्हेरिएबल? व्हेरिएबल म्हणजे काय? हे सपोज मोठीच्या मोठी अशी काहीतरी मेमरी आहे, मेन मेमरी ऑफ द कम्प्युटर समथिंग. हे काय झालं? एज आणि ह्या एज ह्याच्यामध्ये मी 25 स्टोअर केले. ठीक आहे. सो हाऊ वी कॅन डिफाईन अ व्हेरिएबल? व्हेरिएबल इज अ नेम्ड नेम्ड स्टोरेज नेम्ड स्टोरेज लोकेशन आपण म्हणू शकतो है ना. दॅट होल्ड्स अ व्हॅल्यू. समजलं? समजलं? सो व्हेरिएबल इज अ नेम्ड स्टोरेज लोकेशन दॅट होल्ड्स अ व्हॅल्यू. बघा ना, आपण काय केलंय? एका लोकेशनला आपण नाव दिले एज आणि त्यानं काय केलंय? 25 व्हॅल्यू स्टोअर केल्या. बघ हे एज जे नाव दिले ना आपण त्यालाच आपण म्हणतो व्हेरिएबल. कळलं? सिंपल आणि साधं, एकदम सिंपल, साधं, सोपं आहे. सो according to the JLS, every variable has what? Every variable has what? Data type. Every variable has a name. Every variable has a value. Every variable has a scope. समजेल तुम्हाला लाईफ टाइम त्याचं लाईफ टाइम काय आहे ते पण. ठीक आहे. सो think of variable as a labeled box where we can change its value. म्हणजे काय की एज मध्ये आता आपण 25 स्टोअर केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे एज इज इक्वल टू 25 आहे इथं है ना. नंतर आपण जर एज इज इक्वल टू 30 केलं, सॉरी एज इज इक्वल टू 30 केलं तर काय होणार आहे? चेंज होणार. म्हणजे 25 जाऊन ह्याच्यामध्ये काय येणार? 30. कळतंय? म्हणजे ह्या एज व्हेरिएबलचं नाव चेंज झालं का इथे? नाही. पण काय झालं? व्हॅल्यू त्याच्यातली चेंज झाली. सो लेटर वी कॅन चेंज इट्स व्हॅल्यू. कळलं? समजलं? सो that is why we call it as a variable. Because the box still has the same name but the value inside it changes. That's why we call it as a variable. ठीक आहे. समजलं? So what are the types of variable? Sorry. What are the types of variable? कुठले कुठले टाइप्स आहेत? अरे यार. सो JLS ने व्हेरिएबलला क्लासिफाय केलेलं आहे. ठीक आहे. कशाच्या बेसिसवरती क्लासिफाय केलेलं आहे? की ते व्हेरिएबल कुठं डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यावरून काय केलेलं आहे? व्हेरिएबलचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. सो अकॉर्डिंग टू द JLS, according to the Java language specification, variables are classified based on where it is declared. ओके. where it is declared. मग कुठले कुठले टाइप्सचे आहेत? लोकल व्हेरिएबल, दुसरं झालं पॅरामीटर, ठीक आहे. 3 इन्स्टन्स व्हेरिएबल, ठीक आहे.
instance variable, local variable, parameter variable, class variable, and last array component. ठीक है? So these are the types of variables. Okay, based on the JLS classification, I could say. ठीक आहे? So पॅरामीटर मध्ये परत तुम्ही म्हणू शकता की पॅरामीटर व्हेरिएबल मध्ये मग ते मेथड पॅरामीटर असेल, कन्स्ट्रक्टर पॅरामीटर असेल किंवा एक्स एक्स काय म्हणतो एक्सेप्शन पॅरामीटर असू शकतो किंवा मेथड कन्स्ट्रक्टर एक्सेप्शन परत लॅम्बडा एक्सप्रेशन समजते. सो हे तुम्ही नंतर शिकाल कुठे आपण म्हणजे आपण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहे. ठीक आहे. बिकॉज एव्हरी मेथड इज हॅव्हिंग डिफरंट डेडिकेटेड सेशन, कन्स्ट्रक्टर इज हॅव्हिंग अ डिफरंट सेशन, एक्सेप्शन हँडलिंग वी हॅव डिफरंट लॅम्बडा एक्सप्रेशन्स तुम्ही तेव्हा शिकाल. ठीक आहे. ह्याचा वेगळा क्लास असणार आहे. सो लक्षात काय ठेवायचं आहे की हे 5 टाइप्सचे व्हेरिएबल्स आहे. सो आपण हे आता प्रॅक्टिकली म्हणजे आपण कोड मध्ये बघू की हे कुठे लिहितोय. सो लेट्स गो टू Visual Studio. ठीक आहे. आता मी काय करेल इथे एक मी जावा व्हेरिएबल्स डॉट जावा. ठीक आहे. आता मी काय करते अगोदरचा जो क्लास होता मी तोच काय करते कॉपी करते इकडं. ठीक आहे. हे रिमूव्ह करून टाकते मग. ठीक आहे. सगळ्यात अगोदर तर आपण एक गंमत बघू. आता आपण काय म्हटलं इंट एज इज इक्वल टू 25 आहे ना. आपण याला काय करूया सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन करूया. आणि इथं काय करू एज प्रिंट करू. ठीक आहे. आता आपल्या क्लासचं नाव काय आहे जावा व्हेरिएबल्स. ठीक आहे. पब्लिक क्लास आहे. फाइल नेम अँड क्लास नेम शुड बी सेम. ठीक आहे. लक्षात ठेवायचंय. आता ह्याला आपण प्रिंट करून बघू. सो लेट्स कंपाइल जावा सी जावा व्हेरिएबल्स डॉट जावा. कंपाइल होतंय का? येस, देर आर नो एरर्स. कंपाइल झालं. सो लेट्स रन इट. जावा व्हेरिएबल्स 25 रन झालं प्रिंट. ठीक आहे. मॅम तुम्ही तर म्हटलं होता ह्याची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. सो मी काय करते नेक्स्ट लाईनला व्हॅल्यू चेंज करते 30. आता एज मध्ये 25 आलं पाहिजे का 30 आले पाहिजे? 30 आली पाहिजे. सो चला परत कंपाइल करूया. तिला परत रन करूया. काय आलं 30. म्हणजे काय झालं एज तेच आहे पण त्याच्यात ठेवलेली व्हॅल्यू काय झाली चेंज झाली. ठीक आहे. हे समजलं. व्हेरिएबल सांगितलं होतं आपण. आता त्याच्यात टाइप्स कुठले कुठले आहेत आता बघा. आपण एक काम करते मी ह्या क्लासमध्ये लिहिण्यापेक्षा अजून एक ह्या मेथड मध्ये लिहिण्यापेक्षा अजून एक मेथड लिहिते म्हणजे तुम्हाला हे पण समजेल की जावा मध्ये आपल्याला सगळं एकाच मेथड मध्ये त्या मेन मेथड मध्येच लिहायचं असं काही नाही. सो लेट से मी काय केलं हा क्लास आहे ना. क्लास मध्ये मी काय केलं स्टॅटिक स्ट्रिंग company is equal to sat e solutions असं लिहिलं. ठीक आहे. मग ठीक आहे दिस इज इनसाइड अ क्लास बट वी हॅव डिक्लेअर्ड इट ॲज अ स्टॅटिक. दिसतंय स्टॅटिक दिसतंय तर हा कुठला झाला क्लास व्हेरिएबल झाला. याला काय म्हणतात क्लास व्हेरिएबल म्हणतात. आता सपोज मी फक्त काय लिहिलं स्ट्रिंग नेम लिहिलं. ठीक आहे. इट इज इनसाइड क्लास डायरेक्टली इनसाइड अ क्लास. सो हा कुठला टाइपचा व्हेरिएबल झाला इन्स्टन्स व्हेरिएबल झाला. ठीक आहे. कुठे आपण लिहितोय त्याच्या बेसिसवरती क्लासिफाईड केलेला आहे. समजते का ते समजून घ्यायचं पहिला. ठीक आहे. आता सपोज मी एखादी मेथड लिहिली. सपोज मेथड आहे void स्टडी नावाची. आणि ठीक आहे मेथड काय सुरू कशी होणार स्टार्ट इज कर्ली ब्रॅकेट ओपन एंड कर्ली ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे. आता सपोज ही स्टडी मेथड तुम्ही किती तास स्टडी करता म्हणून मी काय लिहिलं मला इंट
अवर्स. ठीक आहे, किती अवर्स स्टडी करतात ते एक पॅरामीटर पास केलं. सो मेथडच्या आतमध्ये ही मेथडचं नाव आहे पॅरेंथेसिस ओपन क्लोज. त्याच्या आतमध्ये असं आपण डिक्लेअर केलं व्हेरिएबल. ठीक आहे, तर त्याला काय म्हणतो आपण? पॅरामीटर. पॅरामीटर टाईप. ठीक आहे, पॅरामीटर व्हेरिएबल. सो मेथड असू शकते, कन्स्ट्रक्टर असू शकतं, देर आर अदर टाइप्स. ठीक आहे, नंतर आता ह्या मेथडच्या आतमध्ये सपोज मी काय लिहिलं, इंट मार्क्स लिहिलं इज इक्वल टू 90. जर ह्याला कुठल्या टाईपचं मेथडच्या आतमध्ये, ठीक आहे, तर अजून काय बोलले होते मी, स्कोप असतो ना ह्याला. तर ह्या ह्या व्हेरिएबलचा स्कोप कुठेपर्यंत असणार आहे? फक्त या मेथडच्या आतपर्यंतच असणार आहे. म्हणजे मेथड एक्झिक्युशन झालं की हे पण, म्हणजे ह्याचं लाईफ टाईम संपणार आहे. थोडक्यात हे एक्झिस्ट तेव्हाच करणार आहे, ह्या फक्त मेथडच्या स्कोप मध्येच एक्झिस्ट करणार आहे. ठीक आहे, सो ह्याला आपण काय म्हणतो? लोकल व्हेरिएबल. ठीक आहे, ओके. आता सपोज मी काय लिहिलं, इंट अरे कॉम्पोनंटचं बघायचं आहे तर स्कोर, काय तर लिहिलं स्कोर 10, 20 समथिंग लाईक दिस. आणि मी काय लिहिलं, स्कोर्स 0 इज इक्वल टू 50. म्हणजे मी काय केलं, या अरेच्या 0th पोझिशनला 50 व्हॅल्यू स्टोअर केली आहे ना. याला काय म्हणतात? अरे कॉम्पोनंट. समजलं? लक्षात येतंय? ओके. हे काय झालं, डिक्लेरेशन. असं एक एक व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलं, त्याचे कुठे डिक्लेअर केला ह्याच्या बेसिसवरती आपण त्यातला क्लासिफाईड केलं. हा इथे डिक्लेअर केलेला आहे क्लास लेवलला विथ अ स्टॅटिक कीवर्ड दॅट इज कॉल्ड एज अ क्लास व्हेरिएबल. हा आपण क्लास लेवलला क्लास इनसाइड क्लास आपण डिक्लेअर केलेला आहे, बट इट इज नॉट स्टॅटिक. इथं स्टॅटिक लिहिले का मी नाही. ठीक आहे, मग जेव्हा जेव्हा आपण जावा व्हेरिएबल्स ह्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे, मल्टिपल ऑब्जेक्ट क्रिएट केले तर तिथे काय होणार आहे, मल्टिपल स्ट्रिंग, मल्टिपल नेम्स फॉर डिफरंट नेम्स फॉर इच ऑब्जेक्ट आपण देऊ शकतो. इज ऑब्जेक्ट नेम म्हणजे काय, जावा व्हेरिएबल हा एक ऑब्जेक्ट, ह्याचा एक आपण या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, एक क्रिएट केला, त्याच्या आतमध्ये नेम सपोज XYZ असेल तर XYZ हा एक त्याचा इन्स्टन्स, जो इन्स्टन्स क्रिएट केला त्याच्या इन्स्टन्सला एक वेगळं नाव आहे. ठीक आहे, मी दुसरा एक इन्स्टन्स क्रिएट केला म्हणजे दुसरा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला, त्याच्यामध्ये पण एक नेम असेल. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट म्हणजे दिस इज हा क्लास लेवल आपण म्हणू शकतो आणि हा काय म्हणू शकतो, ऑब्जेक्ट लेवल म्हणू शकतो. सिम्पल, जास्त कॉम्प्लिकेटेड करू नको सांगायला. ठीक आहे, सिम्पल. सो दिस इज ऑब्जेक्ट लेवल म्हणू शकतो आपण याला, लक्षात राहण्यासाठी. प्रत्येक ऑब्जेक्ट मध्ये काय असणार आहे, हा व्हेरिएबल प्रत्येक ऑब्जेक्ट मध्ये असणार आहे. ठीक आहे, ह्याला काय पॅरामीटर, जो कारण हा ऍज अ पॅरामीटर पास केलेला आहे. नंतर लोकल व्हेरिएबल बिकॉज इट इज इनसाइड धिस मेथड ब्लॉक, मेथडच्या स्कोप मध्ये आहे तो. सो हा लोकल व्हेरिएबल आहे, इट इज लोकल टू दिस स्टडी मेथड. दिस इज अरे कॉम्पोनंट म्हणजे हा काय झालेला आहे, हा काय झालेला आहे, आपण अरे घेतलेला आहे ना, आणि ह्याच्या 0th इंडेक्सला तर 0 1 2 जो पण जसं द्यायचं ते देऊ शकता. सो ह्याला आपण व्हॅल्यू असाइन केली, दिस इज कॉल्ड अरे कॉम्पोनंट. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. ठीक आहे, सो व्हेरिएबल क्लासिफिकेशन और वी क्लासिफाइड इट इज बेस्ड ऑन व्हेअर दे एक्झिस्ट, नॉट बेस्ड ऑन व्हेअर दे आर, वेदर दे आर प्रिमिटिव्ह और रेफरन्स टाइप. ठीक आहे, समजलं हे? सो नेक्स्ट इज व्हॉट इज फायनल व्हेरिएबल. ठीक आहे, फायनल व्हेरिएबल. आता आपण काय बघितलं, काय शिकलो आपण, काय शिकलो, व्हेरिएबल म्हणजे काय शिकलो. ठीक आहे, व्हेरिएबलचे टाइप्स पाहिले. 3 नंबर आपल्याला काय बघायचं आहे आता, फायनल व्हेरिएबल. अरे फायनल व्हेरिएबल बघायचं आहे. सो नाव सपोज वी डोंट वॉन्ट the value of variable to change after it has been assigned.
सो त्याच्यासाठी म्हणजे काय, एखादी व्हेरिएबलला एक व्हॅल्यू तुम्ही दिलेली आहे आणि तुम्हाला ती व्हॅल्यू चेंज करायची नसेल तर जावानं काय दिले फायनल कीवर्ड दिलेला आहे. फायनल कीवर्ड. ठीक आहे. ह्याचा वापर करून तुम्ही ते अचीव करू शकता. म्हणजे सपोज आता इथे बघा कोड मध्ये येऊया आपण आता. आता इथं काय एज 25 है ना, हा व्हेरिएबल आहे आणि आता काय झालं, या व्हेरिएबलची आपण बघितली व्हॅल्यू चेंज झाली होती, 25 ची 30 झाली होती. पण आता ह्यालाच मी काय केलं, फायनल डिक्लेअर केलं है ना, फायनल इंट. तर हे इथं चेंज करून देते का बघा. परत आपण कंपाईल करूया. नाही, काय म्हणतंय, कॅन नॉट असाइन अ व्हॅल्यू टू फायनल व्हेरिएबल. म्हणजे हे काय केलंय, एकदा असाइन केली तर नंतर ते काय करतं, पुन्हा त्याला रिअसाइन करू देऊ शकत नाही, म्हणजे रिअसाइन करून देत नाही. त्याला काय येतो, कंपाईल टाइम एरर येतो. बिकॉज का, कारण आपण इथं काय केलं, रिअसाइन केलं. सो जावा अलॉज म्हणजे जावा काय करतो, फायनल व्हेरिएबल असेल तर त्याची व्हॅल्यू चेंज करू देत नाही. समजलं? ठीक आहे, गुड. सो ज्यामध्ये कमेंट्स असं देतात बघा, सिंगल लाईन कमेंट असेल तर, म्हणजे जर मी ह्या एज इज इक्वल टू 30 ला कमेंट केलं तर ही लाईन काय करणार आहे, सॉरी स्किप होणार आहे. ठीक आहे, ओके. सो हे समजलं फायनल व्हेरिएबल म्हणजे काय. सो आता एक प्रश्न. सो Java, does the JLS call this as a constant? नाही. JLS still call this as a variable. ह्याला Java still काय म्हणतं, व्हेरिएबल म्हणतं. पण मोर स्पेसिफिकली त्याला काय म्हणतो, फायनल व्हेरिएबल म्हणतो. म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण, फायनल व्हेरिएबल. ठीक आहे, कळलं. सो कधी कधी काय आहे की पीपल टॉक अबाउट द टाइप्स ऑफ व्हेरिएबल ॲज अ फायनल व्हेरिएबल, लोकल व्हेरिएबल, है ना, हे असे पण कॅटेगराईज करतात. सो म्हणजे sometimes people do that, or you like categorize that it is a final variable, instance variable, static variable, like that. Okay. But as per the JLS, whatever I told you, the classification of variables that are based on where they are written, not based on whether it is a primitive type or reference type. It is not the case. Okay. So आता हे काय म्हटलं मी, ह्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो का, नाही, ह्याला स्टील जावा कॉल इट ॲज अ व्हेरिएबल, बट इट इज अ फायनल व्हेरिएबल. ठीक आहे, मोर स्पेसिफिकली आय कॅन कॉल इट ॲज अ फायनल variable. So this is the difference between I would say the traditional Java books and the official Java language specification. So most important question here की Java मध्ये मग constant आहेत का? Does Java has constant? This is interesting question. Most books says final means constant, but that is not completely correct. The JLS defines a special term called, okay, special term called constant variable. Okay. So according to JLS, what is a constant variable? So constant variable is a final variable. Constant variable is a final variable. Okay. Of what type? Primitive type or string type. Okay. That is initialized with constant expression. कळतंय, कॉन्स्टंट व्हेरिएबल म्हणजे काय जावामध्ये, अ कॉन्स्टंट व्हेरिएबल इज अ फायनल व्हेरिएबल ऑफ प्रिमिटिव्ह और स्ट्रिंग टाइप दॅट इज इनिशियलाइज्ड विथ कॉन्स्टंट एक्सप्रेशन. म्हणजे कंडिशन काय आहे, या 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. कळतंय, कोणत्या 3 कंडिशन, कंडिशन 1 की तो व्हेरिएबल कुठल्या टाईपचा असला पाहिजे, फायनल टाईपचा असला पाहिजे. सेकंड कंडिशन प्रिमिटिव्ह किंवा स्ट्रिंग टाईप असला पाहिजे. आणि थर्ड कंडिशन इट मस्ट बी इनिशियलाइज्ड विथ द कंपाईल टाइम कॉन्स्टंट एक्सप्रेशन. ओनली देन
डज द इट्स लाईक ओनली देन आपण त्याला काय म्हणू शकतो, कॉन्स्टंट व्हेरिएबल म्हणू शकतो. कळतंय? पण मॅम आम्हाला कॉन्स्टंट एक्सप्रेशन म्हणजे काय ते समजलंच नाही. कॉन्स्टंट एक्सप्रेशन म्हणजे काय समजलं नाही. तर मग कॉन्स्टंट एक्सप्रेशन म्हणजे काय? तर कॉन्स्टंट एक्सप्रेशन म्हणजे ज्याची व्हॅल्यू कम्प्लिटली डिटरमाइन होते ड्युरिंग कंपायलेशन बाय द कंपायलर विदाउट एक्झिक्युटिंग द प्रोग्राम. म्हणजे प्रोग्राम एक्झिक्यूट होण्या अगोदर अशा प्रोग्राम एक्झिक्यूट होण्या अगोदर एक्सप्रेशनचे व्हॅल्यू कंपायलर ड्युरिंग कंपाईल टाइमला डिटरमाइन करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट एक्सप्रेशन म्हणतो. कळलं? ठीक आहे. आता येस, सो आय होप तुम्हाला हे कळालं असेल. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये इफ आय कॅन गिव्ह यू सम एक्झाम्पल्स, जसं की एक्झाम्पल्स म्हणण्यापेक्षा ह्याच्यावरती कारण आपण ॲरे ठीक आहे, ॲरे वगैरे आपण नंतर शिकू. बट ठीक आहे, एक जावामध्ये ना स्कॅनर क्लास आहे. स्कॅनर क्लास. ठीक आहे, स्कॅनर क्लास. नंतर आपण शिकू. तो इनपुट घेण्यासाठी आहे. इनपुट घ्यायचं असेल तर तो वापरू शकतो आपण. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये ना काही मेथड्स आहेत. ठीक आहे. सो सपोज स्कॅनर क्लासचा जर ऑब्जेक्ट मी एससी नावाने बनवला ऑब्जेक्ट. सो आय विल हॅव द नेक्स्ट इंट. ठीक आहे, अशी मेथड. तर ह्याने काय होणार आहे, इंटिजर व्हॅल्यू मी काय करू शकणार आहे, स्टोअर करून म्हणजे इनपुट घेऊ शकणार आहे इंटिजर व्हॅल्यू. सो हे पर्टिक्युलर एक्सप्रेशन आहे ना, दिस इज नॉट द कॉन्स्टंट एक्सप्रेशन. कळते? कारण हे रन टाइमलाच कळू शकणार आहे. वी कॅनॉट अंडरस्टँड दिस ॲट द compiler will not determine this at the compile time. So this expression is not the constant expression. कळलं? समजलं? सो आय होप तुम्हाला हे सगळं कळलं असेल आणि तुम्हाला आज 4 टर्म समजले असतील की व्हेरिएबल म्हणजे काय, टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स, फायनल व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट व्हेरिएबल मधला डिफरन्स. म्हणजे डिफरन्स म्हणण्यापेक्षा कॉन्स्टंट व्हेरिएबल काय आहे ते कळालं असेल. ठीक आहे. सो जावामध्ये कॉन्स्टंट असं स्पेसिफिकली आपण म्हणू शकत नाही. जावा हॅज अ स्पेशल टर्म कॉल्ड एज अ कॉन्स्टंट व्हेरिएबल. ठीक आहे. समजलं? So see you in the next lecture. We will understand operators and we will take different operations using the Java operators. See you in the next lecture. Bye bye.